सकाळचे 6:30 वाजलेत. आज दुसरा दिवस सुरू झालाय. थंडी तशी बऱ्यापैकी नॉर्मल आहे. उठू जरा चहा बनवू, आजूबाजूला जरा बघू, फिरून येऊ, नंतर जरा नाश्ता करू. चहा वगैरे बनवला आम्ही. आता थोडा चहा वगैरे पिऊ आणि आम्ही मग जाऊ थोडंसं फिशिंग करायला. वरती एखादा स्पॉट बघू, कारण पाणी तर पूर्ण नदीला पाणी आहे, पण काही ठिकाणी मासे आहेत, काही ठिकाणी नाही आहेत. तर थोडं वरती जाऊन आम्ही ट्राय करू. आज दुपारसाठी थोडेसे मासे आम्हाला भेटतील. दुपारचं जेवण आम्ही येऊन बनवू, 12 वाजेपर्यंत आम्ही येऊ रिटर्न. म्हणजे या नदीनंच वरच्या दिशेला चालत 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 जिथे कुठं आम्हाला जर एखादा स्पॉट भेटला की इथं फिशिंग करता येईल. फिशिंगचं थोडंफार सामान आणलं आहे, बाकी बघू काय होतं. सकाळपासूनच मस्त मस्त पक्ष्यांचे आवाज येतात वेगवेगळे आणि वातावरण एकदम शांत. कॅम्पच्या बाजूलाच बहुतेक गवरेडा जो आपण बोलतो, गवा, त्याचे ताजं पायाचे म्हणजे निशाण आहेत, ते मी दाखवतो तुम्हाला पुढं. आमच्या चहा पिऊन झाले. थोड्या वेळात थोडंसं एक बॅकपॅक घेऊन, एक बॅकपॅक आम्ही कॅम्पमध्येच ठेवणार आहे. म्हणजे जेवणाचं साहित्य एक बॅकपॅक आणि एक बॅकपॅक आम्ही आमच्यासोबत घेऊन वरती जाणार. इथं कॅम्प इथं जवळच आहे आणि कॅम्पचं इथं तुम्हाला दिसेल ब्लू स्पॉट आहे याच्या समोर. इथे हे गव्याच्या पायाचे निशाण आहेत, जेणेकरून मला वाटतं रात्रीच्या आसपास तो येऊन पाणी वगैरे पिऊन गेला असेल. मोठा होता. आणि बघा योगेशच्या हाताची वीट आहे, तेवढा मोठा त्याचा पाय आहे. म्हणजे एखादा ह्यूज एखादा मेल असू शकतो, जो म्हणजे सिंगल असे जे असतात जे पॅक मध्ये राहत नाहीत कळपात, जे वेगळा एखादा सेपरेट असतो. थोडंसं फ्रेश वगैरे झालोय आम्ही आता. योगेश बसला. योगेश थोडा मॉर्निंगचे व्हिडिओज घेतोय. जानेवारी महिन्यामध्ये नदीला एवढं पाणी आहे. रात्रभर आम्हाला झोप चांगली लागली. कोणता प्राणी वगैरे असं काय सायटिंग अजिबात नाही झाली किंवा काय डिस्टर्ब नाही झाला आम्हाला. आता आम्ही थोड्या वेळाने या दिशेला वरती जाणार आहोत. थोडंसं नदी एक्सप्लोअर करू वरती. नदीचा उगम कुठं आहे खोऱ्यामध्ये, आणि मग आम्ही वरून खोऱ्यात जाणार आहे. मग तिकडून आम्ही रिटर्न येऊ. मग दुपारचं जेवण वगैरे मी तुम्हाला थोडं दाखवतो. काल रात्री कॅम्पचं एवढं चांगले क्लिप आले. योगेश बोलतोय जरासं दाखव कॅम्प. काय नाही, नॉर्मल कॅम्प जो आम्ही टेंट लावलाय वरती, आणि त्याच्या खाली फक्त आम्ही थोडं प्रोटेक्शन चांगलं व्यवस्थित हा असा झाडांच्या मध्ये आहे. सगळं सामान रात्रभर आम्ही वरती ठेवलं आहे, जेणेकरून खाली कोण एखादा प्राणी आला तर घेऊन जाऊ नये. कारण इथं गोष्टी आम्ही तेवढ्याच मोजक्याच आणल्या, लिमिटेड. कपडे वगैरे सुकताना तुम्हाला तिकडे दिसतील. ह्या साईडला अशी सुंदर व्हॅली आहे, मी लांबून तुम्हाला दाखवतो आणि टेंटचा व्ह्यू पण दाखवतो. तर हे असं आहे या साईडला नदी पूर्ण. ते मागे तुमचं जंगल दिसेल तुम्हाला पूर्ण, आणि हा आमचा असा एका साईडला टेंट आहे. नदीच्या बाजूलाच आहे, पाण्याच्या आसपास. तर हेच आज मॉर्निंग. झोप वगैरे मस्त झाली रात्री, त्यामुळे आता फ्रेश वाटते. बऱ्यापैकी जरा पॅकअप बिकअप करतो व्यवस्थित. चहा वगैरे झालाय मस्त. बघा, कमीत कमी तुम्ही जर जंगलामध्ये कॅम्प करताय आणि आसपास तुमच्या पाणी असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा प्रोटेक्शन हवंय. जमिनीवरती शक्यतो कॅम्प करू नका. एका व्यक्तीने सोलो कॅम्प जास्त डीप जंगलात करू नका. दोघं तरी किमान 2 माणसं हवेत. आणि हाईट बघा की कमीत कमी आमची हाईट आता नॉर्मली 5.5-6 फूट आहे. आमचा 8 फुटाच्या वरती शक्यतो ट्राय करा की 8 फूट हाईट मिनिमम असलीच पाहिजे. आणि बघा, आम्ही मागे पण आमच्या थोडी स्पेस आहे, जेणेकरून इकडून पण एखादा प्राणी वर चढू नये, किंवा अशी झाडं निवडा की जिथे प्राण्यांना चढायला थोडंसं अवघड असेल. म्हणजे वरती झोप जशी आज आम्ही मस्त काल झोपलो, कारण कसलं टेन्शन नव्हतं. सेफ जागी कॅम्प केलाय, म्हणजे तुम्हाला स्वतःला जर सेफ वाटलं तर तुम्हाला रात्री मस्त झोप लागेल.
आणि तेच जर कॅम्प जमिनीवर असता तर थोडीशी मनात रुकरुक राहते, भीती वाटते की एखादा प्राणी येईल टेंटच्या आजूबाजूला थोडंसं. त्यामुळं ट्राय करा की शक्यतो वरती टेंट करायचा. टेंट आम्ही म्हणजे ह्याच्यासाठी आणला आहे की जेणेकरून आमचं शेल्टर बांधून नाही झालं, म्हणून टेंट आणला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही ट्राय करू की थोडंसं इथं फार जी लाकडं आहेत जी वाहून आलेत वगैरे ते घेऊन थोडी धुडपाने एखादं शेल्टर स्वतः एक बनवायचा प्रयत्न करू. कारण त्यात राहण्याचा एक एक्सपिरियन्स वेगळा आहे, टेंटमध्ये राहण्याचा एक एक्सपिरियन्स वेगळा आहे. तर चला थोड्या वेळाने आम्ही थोडंसं तयारी करून आपण त्या दिशेला वरच्या दिशेला जाणार आहोत. इकडून सरळ हा सरळ जो रस्ता आहे किंवा या साईडून सुद्धा रस्ता आहे असा. तर वरती कुठं आम्हाला चांगलं ठिकाण भेटते जिथे आम्ही मासे वगैरे पकडू शकतो. तर अशा ठिकाणी रात्री आम्ही अशी आग इथं पेटवून ठेवलेली की जेणेकरून प्राणी, ही चूल इकडे वेगळी आहे, चूल इथे बनवलेली आणि आग हा अशी एक शेकोटी बनवून ठेवली, त्यात मोठी मोठी लाकडं जेणेकरून धूर थोडीशी आग चालू राहील रात्रभर कंटिन्यू. कारण हे सकाळपर्यंत पेटत होतं. नदीत वाहून आलेली लाकडं खूप आहेत, त्यामुळं त्या लाकडांना घेऊन आम्ही असं एक मोठी शेकोटी करून ठेवली. थोडीशी रात्री जाळण्यासाठी थोडी लाकडं जमवतोय, कारण रात्रभर शेकोटी चालू राहिली पाहिजे. तर शक्यतो आम्ही नदीत पुरात वाहून आलेली लाकडं जी एकदम म्हणजे नरम ठिसूळ झाल्यात उन्हाने थोडी अशी, ती लगेच पेटतात. आणि थोडीफार आम्ही कॅम्पसाठी जर लागलीच खूपच गरज वाटली तर झाडांच्या छोट्या वगैरे फांद्या आम्ही त्यासाठी वापरतोय. म्हणजे आपण निसर्गाकडून तसं घेतच आलो आहे, तर थोडंसं आम्हाला खरंच जर अतिच गरज लागली तरच आम्ही ती झाडांच्या फांद्या घेतोय तोडून. बाकी नॉर्मली आम्ही, तुम्ही बघू शकता की वाहून आलेले वोंडके असतील, वाळवी लागली जी लाकडं पडले आहेत, अशीच लाकडं आम्ही वापरतोय. सामान वगैरे टाकलंय आतमध्ये टेंटमध्ये, कारण आज मगाशी तिथं आजूबाजूला माकडं बघितले, कळप आहे. तो जेवणाचं सामान किंवा बॅगेतलं काय सामान ते घेऊन जाऊ नये. सगळं वरती सेफ ठेवलंय, टेंट व्यवस्थित पॅक केलाय. आग थोडीशी धूर म्हणजे थोडासा एक मोठं लाकूड टाकून ठेवलं, थोडा धूर येत राहील. आम्ही थोडं आता वरच्या दिशेला चाललोय, थोडंसं फिशिंगचा प्लॅन आहे आणि थोडं एक्सप्लोर पण होऊन जाईल. तसं सागर बोलला की माकडं वगैरे तिथं आजूबाजूला, त्याच्यामुळे आम्ही सामान सगळं आतमध्ये ठेवलंय. का तर ते प्राणी असे आहेत की ते इथं म्हणजे नवीन काही गोष्ट दिसत त्याच्या अट्रॅक्ट जास्त होतात, त्याच्यामुळे ते आतमध्ये ठेवले सामान आम्ही सगळं प्रॉपर. पण दुसरी गोष्ट अशी एक आहे की आजूबाजूला कॅम्पच्या साईडला माकडं वगैरे आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे. कारण जंगलामध्ये जे हिंसक प्राणी वगैरे असतात ते जवळ जर येत असतील तर त्यांचा एक असा एक ते आवाज वगैरे करतात झाडावर असताना, त्यांना लांबूनच दिसतं बरोबर. ती गोष्ट चांगली आहे आमच्यासाठी पण. एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. आमच्या कॅम्प पासून एक 100 मीटर वरती फक्त एक मोठा प्राणी कोणतरी बसला होता. या साईडला त्याची एक वाट आहे पुढे जाताना, आणि खूप ताजं पण दिसते थोडंसं, कारण इथं ओलावा जास्त आहे त्याच्यामुळे पण आहे. जंगलाकडे नुसतं पाहत राहणं हे सुद्धा एक मेडिटेशन करण्यासारखंच आहे. कधी जंगलातून चालत असताना, जात असताना मुद्दाम एके ठिकाणी निवांत उभं राहिलात तर हे आपोआप अनुभवता येईल. सुरुवातीला कधी जंगलातून तर कधी नदीच्या पात्रातून चालत राहिलो. झाडं, पक्षी, आजूबाजूचं जंगल, इथले मोठमोठे दगड आणि आजही रानात जाणाऱ्या कुण्या शेतकऱ्याने मळलेली पायवाट, अशा सगळ्या गोष्टींमध्ये रमत गमत आम्ही नदीच्या उगमाच्या दिशेने निघालो. जंगल माणसांना आश्चर्यचकित करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. जंगल जितकं मायाळू वाटतं तितकंच ते भयचकित करतं. तर मी थोडा हळू आवाजात बोलेन,
ॲक्च्युली आम्ही आता आलोय, वाघाचा हा डिनर टेबल असावा कदाचित. इथे तुम्ही बघू शकता माझ्या साईडला, इथे समोर पाणी आहे आणि बरोबर इथे खूप दिवसापूर्वीची शिकार आहे. हा बहुतेक गवा आहे, कारण त्याचं स्केलेटन, त्याचा हेडचा जो स्केलेटनच्या एका पॅटर्नवरून लक्षात येतं की तो खूप मोठा गवा आहे. आणि हा कदाचित पट्टेरी वाघ असावा, कारण एवढं मोठं शिकार त्यालाच जमू शकतं. आणि या साईडला तुम्ही बघू शकता, हा एक प्रकारचा वेगळाच इथं सन्नाट आहे आणि एक स्वच्छ जागा आहे, वावर आहे इथे प्राण्यांचा, तो स्पष्ट दिसून येतं. तर हा वाघाचाच जुना टेबल आहे 100%. तिथं वाघीण, कसेरी वाघीणच एवढ्या मोठं शिकार करू शकतो. नुसत्या इतकं मोठं शिकार सहज त्याला अशक्यच आहे बऱ्यापैकी. आणि हा गवा आहे आणि एकदम पूर्ण अडल्ट मेल आहे, जो बऱ्यापैकी म्हातारा थोडाफार म्हणजे पूर्ण वयात आलेला असतो. कारण सिंगांची साईज तुम्ही बघू शकता, दोन्ही साईज बघू शकता तुम्ही. त्यावरून अंदाज लावता येतो की हा पूर्ण ग्रो झालेला मेल मोठा. सिंगांची 2 फुटाची साईज बघाल ना, जवळपास 2 फुटापेक्षा जास्त होते. आणि हा प्राण्याला मारणं म्हणजे कठीण आहे. आणि वाघीण ती मोठी पण असू शकते. इथे जरा थोडा वेगळाच वाटतंय कर्नाटक मध्ये. 2-3 किलोमीटर आलोय आम्ही आता पुढं. इथं आम्हाला एक फिशिंगसाठी चांगली जागा भेटली. 2 असे गावच्या भाषेत त्याला आपण म्हणू शकतो रांजणं असतात पाण्याची. हे प्रत्येक नदीमध्ये असतात, जे बारमाही पाणी त्याच्यामुळे तुम्हाला भेटू शकतं. आणि इथूनच मागे 100 मीटरवरती आम्हाला एक गव्याचं स्केलेटन सापडलं. मी तुम्हाला मागाशी सांगितलं, तिथूनच वरती हा थोडा स्पॉट आहे. बाकी आम्ही आता थोडंसं सेटअप होऊ आणि दुपारच्या जेवणासाठी थोडी फिशिंग करू. जमलंच तर थोडी आंघोळ पण करूया पाण्यामध्ये. आणि आहे ना, आम्ही फिशिंग रॉड वगैरे बऱ्यापैकी आणले, थोडंसं जंगलातून काट्या पण थोड्या काढू आणि हुक्स आणलेत गळ. आणि ट्राय करू की किती आम्हाला मासे मिळतील, कारण आम्ही दुपारचं जेवण याच्यावरच आमचं अवलंबून आहे. कारण लिमिटेड जेवण आणलेलं आहे, कारण ऑलरेडी आमच्याकडे खूप सामान आहे. स्पॉट खूप चांगला भेटला आपल्याला आणि मासे आम्हाला खालून येता येतात थोडेफार दिसत होते. त्यामुळे इथला आता खोल जास्त आहे, त्यामुळे इथं मोठा मासा भेटेल आपल्याला चांगला. तर जेवणाची सोय पण करायची. एक छोटा खंबा पण दिसला आपल्याला. अर्धा पाऊण तासाच्या मेहनतीनंतर एक मासा मिळालाय. हा मंगूर याला आपण बोलू शकतो, बाडू. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मोठ्या साईजचे आहे. असे अजून इफेक्ट आपल्याला भेटले, जिवंत आहे अजून आणि हा लवकर मरत नाही. त्यामुळं असं आता बघू आणि आपण ट्राय करू. तर मिळाला आहे मासा. दुपारच्या जेवणाचे बघू अजून किती आपल्याला भेटत आहेत. तसं आम्ही अल्टरनेट बटाटे सोबत ठेवले, तर आम्ही बटाटे खाणार आहोत. 2-3 बटाटे आणलेत आम्ही सोबत. मासे नाही मिळाले तर आम्ही बटाटे खाऊ. बघू अजून किती मासे भेटतात. गेले 3 तास झाले मासे पकडण्याचा प्रयत्न करतोय, पण फारसं असं काही यश मिळत नाही आहे. पण जी मासे पकडण्याची प्रोसेस आहे, जी पद्धत आहे, त्याचा आम्ही एक चांगला अनुभव घेतोय, आनंद घेतोय. जेवढे मासे मिळाले तेवढे मासे घेऊन आम्ही आता पुन्हा कॅम्पच्या दिशेने निघतोय. वेळेचं नियोजन थोडं गडबडलंय, पण बघू पुढे काय होतंय. एवढी जागा पाहिजे तर लावू कपड्या. पाणी धुवायला पाहिजे ना, त्या खाली सपोर्ट टाक. आता आलोय आम्ही कॅम्प मध्ये परत. मासे वगैरे पकडले, जास्त नाही भेटले, थोडेच भेटले. थोडासा लेट झाला कारण जानेवारी मध्ये मासे भेटणं खूप थोडं कठीण पण आहे. तरी पण भेटले थोडेफार. तर आता बनवायला घेणार आहे. थोडा आम्ही फ्रेश मी आता सेटअप केलाय बसायला. जास्त सामान सोबत नाही आणले, त्यामुळे आम्ही दगडांपासून टेबल, बसायला खुर्ची
म्हणून एक दगड घेतलाय. म्हणजे आता थोड्या वेळानं आम्ही जेवण बनवू रात्रीसाठी. पूर्ण अंधार होण्याची वाट बघणार नाही, कारण अंधार पडला की चारी दिशेला काही दिसत नाही. तर त्याआधी जेवण बनवून घेऊ आम्ही आणि मग जेवू थोड्या वेळाने. लवकरच जेवू 7च्या आत वगैरे, म्हणजे सगळं आवरून आम्हाला आतमध्ये टेंटमध्ये जाऊन बसता येईल. कारण रात्रीच्या टायमाला आपल्या ऍक्टिव्हिटी खूप कमी असल्या पाहिजे. मॉर्निंगला ठीक आहे, मॉर्निंगला पण आम्ही लवकरच उठलो 7 वाजता, 7-7:30च्या आसपास. त्यामुळे जेवढं शक्य होईल अंधार पडायच्या अगोदर जेवण वगैरे आम्ही सेफ्टीसाठी आमच्या टेंटमध्ये जाऊन रेस्ट करू. जवळपास 3 तास झाले फिशिंग केली आम्ही. जाण्या येण्यात वेळ गेला, 1 तास झाला आमचं. 1 तास ट्रेक केलं. मनासारखी जागा भेटली म्हणून तिथे थांबलो. मासे पण होते म्हणून थांबलो. एक साईडला आता भात सुरू आहे. मासे मी मॅरिनेशनला टाकतोय त्यासाठी, त्यामुळे थोडंसं मसाला वगैरे लावला आहे माशांना. आणि एकंदरीत अनुभव चांगला होता. थोडे अपडाऊन होते पण ठीक आहे. दुपारच्या जेवणात काय आम्हाला मासे मिळाले नाही. बटाटे आम्ही घेतले होते सोबत आमच्या. बटाटे उकडून दुपारच्या जेवणात आम्ही बटाटेच खाल्ले दोघांनी पण. आणि मग थोडंफार त्याच्यावरती म्हणजे बऱ्यापैकी एनर्जी आम्हाला मिळाली. 2-2 बटाटे आम्ही खाल्ले. आणि आता लवकरात लवकर बघू, कारण आपला सेकंड डे आता संपतोय. तर लवकर जेवण बनवून रात्री जेवून आम्ही झोपू लवकर. बघू नेक्स्ट डे 3rd डेला आमचा काय एक्सपिरियन्स आहे, अजून काहीतरी वेगळं. जेवण आता रेडी झालं आहे. तुम्ही बघू शकता मासे आम्ही जे आणले ते मासे बनवलेत. ही एक पातळ भातासोबत भाजी बनवली. यात बटाटा आणि एक अंडं फोडून टाकलं आहे आणि बारीक सारीक टोमॅटो आहे, कांदा आहे. ते नॉर्मल आपण जी भाजी बनवतो तशीच आहे. आम्ही आता जेवून घेऊ. आता वाजलेत 7-7:15 झालेत. व्यवस्थित जेवून घेऊ आम्ही. लवकर वरती जाऊन झोपू आम्ही. जंगलात आल्यानंतर आपलं वेळापत्रक किती स्ट्रॉंग असू दे, पण निसर्ग त्याच्या वेळापत्रकानुसारच वागत असतो आणि त्याप्रमाणे वागणं हे आपल्या हिताचं असतं. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.